नमस्कार. आयुष्यात पुढं जायचं आहे पण मार्ग सापडत नाही आहे. त्यामुळे सततची चिडचिड होती आहे, राग येतो आहे, भरकटल्यासारखं वाटतं आहे, सतत नकारात्मक विचार मनाने त्रस्त होतो आहे. कोणत्याच गोष्टीत सातत्य नाही आहे आणि कळतं आहे पण वळत नाही. त्या प्रत्येकासाठी हे चॅनल. नमस्कार, मी वैशाली महेश धोका चिंचवड, बॅच फ्लॉर रेमेडीज कोच, 7 चक्रास बॅलन्सिंग प्रॅक्टिशनर, EFT कोच प्रॅक्टिशनर. आज आपण बघणार आहोत, मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण बघितलं की स्ट्रेस रिलीज करण्यासाठी EFT कसं काम करतं. आज आपण बघणार आहोत राग, चिडचिड या समस्यावर आपण EFT टॅपिंगने तो रिलीज कसं करू शकतो. राग दाबल्यामुळे डोकेदुखी होती आहे, सप्रेस्ड अँगर आणि हेडेकचे कनेक्शन. तुम्हाला वारंवार हेडेक होतो आहे का? आणि तुम्ही तुमचा राग, फ्रस्ट्रेशन, इमोशन्स आतमध्ये दाबून ठेवलेले आहेत का? डोकेदुखीचं हे कारण फक्त आपल्या फिजिकल बॉडीचं नसून अनेक कारणं आहेत त्याच्यामागे. ते आपण आज बघणार आहोत की हे सप्रेस्ड अँगर, इमोशनल स्ट्रेससुद्धा आपल्या ह्या रागासाठी कारणीभूत होऊ शकतं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, समजून घेणार आहोत की राग जर आपण दाबून ठेवलं, सप्रेस करून ठेवलं तर त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो आहे. हेडेक आणि नेक टेन्शन यांचं इमोशनल कनेक्शन, इमोशन्स शरीरात कसे स्टोअर होत आहेत आणि हे सगळं आपण EFT टॅपिंगने हे सगळे इमोशन रिलीज कसे करू शकतो. आणि हे जर इमोशन्स तुम्हाला रिलीज करायचे असतील तर आज आपण बघणार आहोत हे इमोशनल EFT टॅपिंगच्या द्वारे. वेलकम टू ऑल. आज आपण राग आणि चिडचिड ह्याच्यावर EFT टॅपिंग करणार आहोत. त्या टॅपिंग राऊंडसाठी सगळे तयार आहात? चला तर मग सुरुवात करूया. राग, चिडचिड सोडवण्यासाठी हे इमोशनल टॅपिंग, EFT टॅपिंग. सगळ्यात पहिलं आपण बघणार आहोत कराटे चॉप पॉईंट, जो आपल्या तळहाताच्या कडेवर आहे. त्याच्यावर आपण 3 वेळा टॅपिंग करून म्हणणार आहोत, इवन दो मला खूप राग आला आहे, चिडचिड होती आहे, तरीही मी स्वतःचा स्वीकार करत आहे. इवन दो मी ओरडते पण नंतर वाईट वाटतं आहे, तरी मी स्वतःला माफ करते आहे. इवन दो हा राग मला आतून जाळतो आहे, तरीही मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मी शांत होत आहे. यासाठी एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. अतिशय सावकाश सोडायचा आहे, अतिशय सावकाश. हा जो राग आपल्याला आलेला आहे काही कारणांमुळं, जसं नवऱ्याशी भांडण झालं आहे, मुलं ऐकत नाही, बॉसनी कामाचं प्रेशर दिलं आहे, मेड वेळेवर येत नाही आहे आणि अतिशय अशाच अनेक काही गोष्टींमुळे हा राग सतत माझ्यावर त्रासदायक होतो आहे, वाटतो आहे. तर आपण पुढचं टॅपिंग पॉईंट करूया. भुवईच्या वर हा सगळा राग रिलीज. का कोणीच माझं ऐकत नाही आहे, रिलीज. सतत चिडचिड होती आहे, रिलीज. डोकं दुखतं आहे, डोकं फिरतं आहे, रिलीज. जोरात ओरडावंसं वाटतं आहे, रिलीज. हा सगळा राग माझ्या छातीत भरून ठेवला आहे, रिलीज. मला शांत राहायचं पण जमत नाही आहे, मला शांत राहायला पण जमत नाही आहे. हा सगळा राग रिलीज करत आहे, रिलीज, रिलीज, रिलीज. डोळे बंद करून ठेवायचे आहेत. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, अतिशय दीर्घ श्वास. सावकाश सोडायचा आहे, अतिशय सावकाश सोडायचा आहे. रिलीज अँड रिलॅक्स. आता आपण सेकंड राऊंड करणार आहोत. या रागावर आता टॅपिंगने आपण ती जी ब्लॉक झालेली एनर्जी आहे ती आपण रिलीज केलेली आहे. आता तिथे आपण पॉझिटिव्ह एनर्जी भरणार आहोत. त्याच्यासाठी आपण सेकंड राऊंड करत आहोत. EFTचा सेकंड राऊंड आपण सुरू करूयात. हा राग सेफली सोडणं मला जमत आहे. मी माझ्या श्वासासोबत हा राग
रिलीज करत आहे, सोडत आहे. मी श्वास शांतपणे घेत आहे, दीर्घ श्वास घेत आहे. हा श्वास अतिशय हळुवारपणे मी सोडत आहे, एकदम शांत मनाने सोडत आहे. माझं मन शांत होतं आहे, माझं मन शांत होतं आहे. हा राग माझ्यातून निघून जात आहे, निघून जात आहे. मी एकदम शांत झालेले आहे, एकदम शांत झालेले आहे, शांत झालेले आहे. डोळे बंद ठेवायचे आहे आणि एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. स्वतःला समजून घ्यायला मी तयार आहे. मी प्रेम, आदर याची निवड करत आहे. मी शांत आहे, मी सेफ आहे. आज दिवसभरात एकदम रिलॅक्स व्हायचं आहे, रिलीज व्हायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे आहेत आणि ही ऊर्जा आपल्या चेहऱ्यावर, चेहऱ्यावर, आपल्या डोक्यावर, जिथे जिथे राग जाणवत आहे तिथे हील करायचं आहे. आणि सावकाशपणे, अतिशय सावकाशपणे श्वास सोडत डोळे उघडायचे आहे. आज जेव्हा जेव्हा दिवसभरात तुम्हाला असं राग येईल, चिडचिड होईल, त्यावेळेस हे चॉपिंग पॉईंट्स, हे जे 9 मेरिडियन पॉईंट्स आहेत, ह्याच्यावर अतिशय सावकाशपणे अफर्मेशन्स देत टॅपिंग करायचं आहे आणि म्हणायचं आहे की मी शांत आहे, मी शांत आहे, मी शांत आहे. आजचं हे टॉपिक तुम्हाला आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि पुढच्या नेक्स्ट व्हिडिओसाठी आपण भेटूयात लवकरच. पुढचा व्हिडिओ आहे सेल्फ लववर, स्वतःवर प्रेम करा, स्वतःची केअर करा, ह्याच्यावर आपण घेणार आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून. लव यू ऑल. थँक्यू.